आपला संबंध हरीशी आहे हे जर कळालं, चांगलं कळालं, चांगली स्पष्टता झाली, फटफटलं नाही, पहाटच फुटली. बोधाची काय फुटली? पहाट शब्द आहे. गुरुवचनी फुटली पहाट. असं जर स्पष्टता जर झाली तर तुम्हाला झोपडीत खोपडी ठिकाणावर राहील. आणि असं जर नाही कळालं तर सगळ्या जगाचं मालक जरी केलं तर अष्टाक्षरी मंत्र तुमचा कायमच राहील. कसं करून काय करू हे जर स्पष्ट झालं, देवाचा आणि आपला संबंध म्हणल्यावर काय कमी आहे? साध्या गोष्टी व्यवहारात जर असं एखाद्या श्रीमंताचा वशिला असला तो म्हणतो मला काही कमी नाही, तो आहे तर लोक तर कमी नाही, पण तो कवर लोक आहे. आज आहे उद्या नाही, मंत्री संत्री आज आहे उद्या नाही, श्रीमंती आज आहे उद्या नाही, पैसा आज आहे उद्या नाही, पद आज आहे उद्या देव आज आहे उद्या आहे. महापिंगान झाली तू पिंगा. देव कधी नाही. तुम्ही पैशाला महत्व देता, पैसा महत्वाचा वाटतो, पैसा आला की बरं वाटतं आणि पैसा गेले की चिंता. कधी शिराळण कधी ऊन. हे संसारातलं सुख दुःख असंच आहे. संसारातलं सुख शिराळासारखं आहे. खूप उन्हात चालाव 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 जीव कासावीस व्हाव आणि शिराळ पडाव. कसं वाटतं? बरं वाटतं. सांगत जा ना बाबा, कसं वाटतं? बरं वाट. पहा ती मुक्ताबाई, कोणाला कळून काही सांगताच येत नाही. हो, कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे. प्रतिपावे. कोणाला समजल काही सांगताच येत नाही. शिराळ किती वर्षाचं राहतं ते? हां, काही मिळालं मिळेल का? शिराळ असतं का कायमचं? तसं संसारात ऊन ज्यादा आहे न शिराळ थोडं आहे. ऊन आणि शिराळ. मग रमलं कसं काय याच्यात? इतके येडे आहेत काय लोक? सरपंच उपसरपंच आमदार खासदार उगाच रमले की इकडं ते इकडं रमले कसे काय? मग ते काहीतरी असनच ना शिराळ. अशी एक गोष्ट सांगतात. एका माणसाच्या पाठीमाग जंगलात वाघ लागला. आडनावाचा वाघ नाही बरं का. काय लागला? वाघ लागला. ते जेच घाबरत घाबरत पळालं तर एक विहीर होती, ती कोरडी फटक खोलीर, आणि त्याच्यात आत होता कोण? दिसला का सगळ्याला? हो, त्याला पाहिल्यावरती घाबरलंच. तिथं वडाचं झाड होतं, पारंब्या अशा खाली लोंबकात, त्याला धरलं त्यानं. खाली उडी टाकावतं, इकडे यावं वाघोबा आणि खाली नागोबा. आता बरं वाटत असं का याला? घाबरून गेला ना. मग तिथं आनंद कशाचा मांडतो तो? वर मवळ होतं आणि तिथं त्या फांदीला 2 उंदरं करंडीत होते. रात्रंदिवस रात्रंदिवस करंड चाललंच ना. तिथं काय उंदरं करंडीत होते. कशाला? फांदी. तुम्ही बी ध्यानात घ्या बरं की महाराज. नाही तर म्हणतात मला नाही सांगितलं. बाबा डेंजर, धोक्याची सूचना. त्याला काय करंडीत होते? 2 उंदरण. हे कशाला लोंबकळून? कशाला लोंबकळून? पारंब्याला. मग याला आनंद कशाचा आहे? तर ते पोळी फुटली. ती मध कधी असं पडायचं डोक्याने. हे तितक्यापुरतं त्याला जरा मजा, तसं सुख आहे. आता तुम्ही काम धंदा केला, नवरा बायकोनं दोघं, तर बरं राहतं का नाही? साहेब असो का कोणी असो, घरात काम धंदा केला, गोड गोड बोलतात का नाही एकमेकाला? मग किती शिकलेला सवरला असला त्यानं काहीच काम केलं नाही, जर समजा काम करायचा पत्ता नाही, पिऊन यायचा, ढोसून यायचा, बायकोला म्हणायचं करच्या, त्याला खूप आनंद वाटत ग बरं. आणि त्यानं उधारी आणू परेशान फुटाने करावं. ह्यो असा जर वागू लागला तर. पण कधी कधी ते म्हणते घ्या चहा, पडलं शिरा, बसा, पडलं शिरा. पण येड्यावाने भलताच करू लागला, मला वाढून दे. आता काय वाढून दे? ह्यो काम करीन, ती कसं व्हायचं कसं? ती का वस्कन धावली की पडलं ऊन. म्हणजे व्यवहारात ऊनही पडायला वेळ नाही. असं सुख आहे. लाईन येते जाती, ही लाईन येते जाती, बरोबर आहे. तिला वेळ लागत. तसं संसारात लाईन येते जाती. कभी सुख कभी दुःख. सुख दुःख आपल्या पाठीमागं लागलेलंच आहे. पण याच्यातून जर पार पडायचं असेल तर चित्तात जो भेद आहे, जो अहंकार आहे,
तो अहंकार आणि भेद खरा, पण आपल्यात एवढा भेद आहे की देवादेवात भेद. तो हा देव वेगळा आणि महादेव. हो, त्याचा गुरु वेगळा आणि याचा गुरु, त्याचा महाराज वेगळा आणि याचा महाराज, त्याचा फड वेगळा आणि याचा फड. अरे फड होणार नाही तर काय. विठ्ठल तसं पाहिलं तर सगळ्याचा देव एकच. देवाचे रूप वेगळे वेगळे आहे का देव वेगळा आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या. हो, अलंकार वेगळे वेगळे का सोनं एका सोन्याचेच काय सगळे अलंकार आहे. एका मातीचे सगळे रांजण डेरा सुरई एका मातीचेच काय. हे सगळे गाडगे मडगे कशाचे एका मातीचे. तसे आपण सगळे एका देवाचे. आणि हे जर चांगलं कळालं नितळ सपाटून जर कळालं तर भेदभावाचं काही कारणच दुःख व्हायचं कारण नाही. तर पूर्वी एवढा भेद विकोपाला गेला होता की काही म्हणायचं आमचा गंध आडवा आणि काही म्हणायचं आमचा उभा. हे आडव्या उभ्या गंधाचाच वाद घेणं एक ना. आता कसं समाधान होईल. आडवा गंध आणि एक उभा गंध. वैष्णव म्हणून घ्यायचे आपले अर्धवट कच्चे ज्ञान नसलेले पूर्ण, ते म्हणायचे आमचा उभा गंध. काही शिवाचे भक्त म्हणायचे आमचा आडवा गंध. त्याचं घरही आडवं सारायचे, यायचं सगळं उभंच. म्हणजे त्याच्यातच वाद आडवा. आणि मग तुकोबारायानं सांगितलं अरे हे कशाला करीत बसले रे. हा भेद काही घालून टाका तुम्ही. हा भेद हे चुकीचं आहे तुमचं. हे महादेव काय आणि विष्णू काय हे न कळण्यातले घोटाळे आहेत. आम्ही नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. दोघंजण रेल्वेत बसले, काही तेवढी एकमेकाची ओळख नव्हती. रेल्वेचा प्रवास करीत होते. मग वाटानं चालता चालता एक म्हणतो माझा मामा जो आहे ना अशी सुंदर पेटी वाजवतो. ते म्हणतो काय येतं तुमच्या मामाला. माझा काका जो आहे ना सुंदर बासरी वाजवतो. ते इथं चाललं तो मामाला काही येत नाही याचं, तो काकाला काही येत नाही. बोलता बोलता आले आतघाईवर. अज्ञानी लोकांचं भांडण कशावर नाही सुरू होतं. माझ्याकडे काहूनच पाहिलं. आता मग काय त्यानं डोळे झाकून घ्यावं. अज्ञानी लोकांच्या भांडणाला काही मुहूर्त लागत नाही, काही लागत कशावर नाही भांडणं सुरू होते. आले चांगले हात घाईवर आणि एका स्टेशनवर उतरले. महाकाका विद्वान आणि ते म्हणतो महामामा विद्वान. चाललं दोघायचं. एकाच स्टेशनवर उतरले आणि एकाच घराकडे गेले आणि एकाच घरात गेले. तिकडून जेव्हा आला तो याचा जो मामा तो त्याचा काका. अरे म्हणजे फुकटच भांडत बसलो गाड्या. पण त्याला तरी कळलं तसं आपल्याला कळावं ना या सप्त्याच्या निमित्तात. फुकट भांडणात काही अर्थ. हरिहरा हरिहरा भेद हरिहरा वेद 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 नाही नका करुवाद नाही नका करुवाद ओ एका एकाचे हृदय ओ एका एकाचे हृदय नाही नका करुवाद नाही नका करुवाद एकाचे हृदयी एकाचे हृदयी एकाचे हृदयी एकाचे हृदयी. विनाकारण वाद घालायचं काही काम, विनाकारण वेळ घालवायचं काही काम. एकाच देवाचे आपण सगळे, एकाच परमेश्वराचे. त्या परमेश्वराचे नावं हजार आहेत. विष्णू सहस्त्र नाम, पण परमात्मा एक आहे. सोनं एक पण अलंकार अलग अलग आहे. पण सोनं तसं अनंत रूपानं अनंत वेशानं जग आपल्याला नटलेलं दिसतं.
पण याच्या बुडाशी कोण आहे? परमात्माच आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या, बाप रखुमा देवी वरू पुन बाणली. बुडबुडे तरंग लाटा, पण मुळात काय? पाणी. बुडबुडे तरंग लाटा, मुळात काय? पाणीच आहे, पाणीच. बरोबर आहे का नाही? बर्फाचा खडा आधी का पाणी आधी? नाही, मी लवकरच कीर्तन घेतो, तसं काही काळजी नाही. बर्फाचा खडा आधी का पाणी आधी? आणि नंतर म्हणजे दोन आहे का तिथं? एकच आहे. पाणी आहे का बर्फाचा खडा आहे? सांगा बरं. अरे बर्फाचा खडा व्यवहारा करताय, पण मुळात काय? ते अलंकार हे व्यवहारा करताय, पण मुळात काय? सोनंचे गाडगे मडके हे व्यवहारा करताय. हे गाडगं द्या, मडकं द्या, हे व्यवहार कसा होईल याच्या करताय, पण मुळात काय? मातीच. बर्फाचे खडे आहे का पाणी? पाणीच. अलंकार आहे का सोनं? म्हणजे बर्फाचा खडा पाण्याला सोडून, अलंकार सोन्याला सोडून. सांगणार सोन्या हो. अलंकार सोन्याला सोडून नाही, बर्फाचा खडा पाण्याला सोडून नाही, मिठाचा खडा पाण्याला सोडून लवण मिळविता नोहे सारिता. मिठाचा खडा पाण्याला सोडून आणि तुम्ही देवाला सोडून. गडबड दिसायला लागली. आणि खरंच आपण देवाला सोडून नाही ना, पहिलं देवाला धरून होतो, मधातही आहे, पण मधातच कुठून बुद्धी सुचली तुम्हाला? देव कुणीकडे ना आम्ही कुणीकडे. सगळे फिरून येतात तरी देव देव करीत बसते, तरी देव कळायचा पत्ता. आणि खरा जर देव कळाला तर त्या आनंदाला पारावार. म्हणून तुकोबा राहायला दया आली आपली. ते म्हणतात कसं समजावून सांगा होता. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. कोणी जर म्हणलं तिकडे देव निघाले की चालल्यात गाड्या तिकडं. हो, नवसाला पावतो देव. आता देव कुठं निघत असतो का उगत असतो? कुणीकडंही अज्ञानी जीव पळतो. अरे देव इकडं तिकडं कुठंच नाही. देव तुम्हाला सोडून बाजूला. आता ही गाडी जी आली, ही गाडी एकदम चालत आली का कोणीतरी होता चालविणारा? असं लक्षात घेत जा. पंखा गरगर फिरतो, वायर नसेल तर फिरेल का बरं? बोलत जाणं सगळेच. मस्त एकमेका सहाय्य करू आपण. वायर असल्याशिवाय फिरेल का? नाही फिरणार. शाबास. आणि वायर आहे पंखा आहे, मग फिरेल का नाही? करंट नसन तर काय? नसन तर मग करंट शिवाय फिरत? करंट दिसतं का आपल्याला? करंट दिसत नाही, पण आहे तसा देव दिसत नाही. पण हे म्यान ज्या अर्थी फिरते, म्यान म्हणजे इंग्रजीत पंख्याला म्हणतात फॅन, आणि माणसाला म्हणतात हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत लुगू 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 इकडं तिकडं फिरतेत. अरे हे कोणाच्या सत्तेवर फिरतेत? चाले शरीर, चाले शरीर, चाले शरीर कोणाची असते. 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 कोण बोलावित हरिविना, बोलावितो हरिविना. देखवी ऐकवी, देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी, देखवी ऐकवी एक नारायण. देखावी ऐकावी, देखावी ऐकावी एक नारायण. देखावी ऐकावी, देखावी ऐकावी एक नारायण. हे शरीर कशानं चालतं? देवाच्या सत्तेनं चालतो. पंख कशामुळे फिरतो? करंट आहे म्हणून फिरतो. तसंही त्याच्यावर फिरतो. हे त्याच्याशिवाय फिरू शकत नाही. हे खाण्यापिण्यावर टिकलं का देवाच्या सत्तेवर टिकलं? हे आपला भ्रम आहे. लोक म्हणते खायची सोय नव्हती म्हणून गेला. बदामाचा शिरा खाते ते खाऊन जाते. ते खाण्यावर नाही, ते
ते खाण्यावर नाही. मग देव तर काय माहिती हे कसं काय जातं. मधातली लाईन तुटल्या जाते, ह्याच्यातली लाईन तुटल्या जाते. कशातली? वायर जर तुटलं तर पंखा फिरेल का? करंट तर आहे पण काय नाही त्याला जोडल्या गेलं, वायर तुटत मधात. काही गोष्टी जर नसल्या गाडीत तर गाडी चालत नाही. हवा जर नसली चालती गाडी? चालती का? बोलत जा ना. हवा जर नसली गाडीत तर तुमच्या राळात चालते का? यालाही राळ लागतो का? हवा जर नसली तर गाडी चालेल का? बरं गाडीतली हवा गेली तर भरून आणायची सोय, बरोबर आहे ना? मान्य आहे ना तुम्हाला? आणि याच्यातली हवा गेली तर पाहुण्या रावळ्याकडे आहे काही टेका काही पैशाने मेळ बसेल का? किती महत्त्वाची वस्तू आहे बरं आपल्याजवळ. मग हे हवेवर टिकलं कशावर टिकलं? झाड हरतं कशाला हलतं? वाऱ्यानं. आणि हे कशानं हलतं? डॉक्टर म्हणतो जा घरी घेऊन. हे झाडात काय आता हवा कशावर टिकलं हे सगळं? किती किमतीची वस्तू तुमच्याजवळ आहे त्याचं काही महत्त्व? किती किमतीची वस्तू आहे. हे ऐकण्याकरता तुम्हाला मन आहे ते स्थिर आहे. नाही गड्या कीर्तन चाललं नीट ऐकाव. ही काय आपल्याकडं ही बुद्धी तिकडं नाही. कोणाकडं? पशुकडं नाही. ताकद जास्त आहे पण त्या मॉडेलमध्ये ही योजना नाही. ही इथंच योजना आहे. इथंच आपल्याला सगळं कळतं, तिकडं ते कळत नाही का? अजिबात कळत नाही. पशुआधिकाला काहीच कळत नाही. मला एकदा जालन्याला अध्यक्ष केलं होतं, मला खूप आनंद झाला. मी लोक इस्टेट बरबाद करते तर मला मूर्खाला अध्यक्ष केलं. आमचे ते आहेर गवळी मंडळी प्रेमी, महाराज तुम्ही अध्यक्ष म्हणे आजच्या कार्यक्रमाचे. दिवाळीचा दुसरा दिवस होता. हे कशावर सांगतो मी तुम्हाला? पशुआधिकाला काही कळत त्याच्यावर चाललं. आपल्याला जे कळतं ते त्याला कळत ही देवानं बुद्धी दिली. तर ते मला केलं अध्यक्ष. मी आपलं बसलो मटकून बसलो. मला वाटलं लोक इस्टेट बरबाद करते तरी मेळ बसत आणि आपल्याला बिलकुल बिना अपोज कोणी विरोध. मी बसलो मस्त आयटीनं. मग ते आले 2-4 जण आमच्याकडं. दिवाळीचा दुसरा दिवस होता. आले 2 हाले आणले त्यानं. त्याला हात लावा म्हणजे हाल्याची टक्कर लावायची अध्यक्ष. आम्हाला हे उशिरा कळलं. मी असू द्या नुसतं अध्यक्ष म्हणे जो माझे अध्यक्ष. विनोदाचा भाग सोडून द्या पण मला हे सांगायचं त्याला काही कळत. बरं मी मग मागं आलो बसलो खुर्चीवर. ते 2-4 जण आले. अरे महाराज ये क्या कर रहे बोले, देखो ना कैसे झूंझते. मैंने भैया वो आंग पे आएंगे ना करके मैं इधर आ गया. नहीं भैया नहीं महाराज वो आंग पे नहीं आती. मैं बोला भैया उनको माँ समझती नहीं तो महाराज क्या समझेगा? उनको माँ समझती नहीं भैया, मेरे प्यारे भैया. उनको क्या नहीं समजती? माय कळत नाही हो कोणाला. पशुआधिकाला माय कळत नाही. बकरीपासूनच तयार होतो कोण? तो बोकड्या. आणि गरोदर कोणाला ठेवतो? कळाली का त्याला? बरोबर आहे कळाली का? मग तो बोकड्या असा आहे तर बोकड्या खाणारा डोकड्या कसा असेल? त्याला काय महाराज काही खाणाऱ्या पिणाऱ्याला ते वाईट नाही पण ते खाणं पिणं त्याला सुधरू देत नाही. आधी इथं म्हणजे देवस्थान त्याला सोडून आणि कोंबड्या बकऱ्याचं कब्रस्थानच जर केलं तर त्याला काय शिवरात्रण काय सप्तान काही मिळालं मिळ. म्हणून जैसा खावे आत वैसा होवे. म्हणून साधू संतानं देवानं जे आपल्याला खायचं सांगितलं ते खात जावं. त्याच्याकरता जे योग्य आपल्याला वस्तू दिल्या ते अभक्ष भक्षण अपेय हे कधीच करीत जाऊ. हे तुम्हाला जर चांगलं कळालं, वस्तुस्थिती जर कळाली, आपला संबंध देवाशी हे जर कळालं, कारण हे संबंध आज आहे उद्या नाही. आपल्याला संबंध भरपूर माहिती आहे पण आपला संबंध देवाशी हे माहिती नाही. रोज आपण देवळात जातो. देवप्पा सुखाचं ठेव, देवप्पा हे दे, देवप्पा ते दे. पण देव कसा आहे काय हेच माहीत नाही ना. त्याची ओळखच नाही. फक्त मागणं चाललं रूढीनं. लोक मागत येतं आपणही मागतो. देव करायचा का कळून घ्यायचा? देव काय करायचा? ओळखेला हरी. हो देव करून मेळ कुठं बसतो का? तो देव कळून घ्यायचा. आणि तो जर कळाला देव जसाच्या तसा मग तुम्हाला भय चिंता. कारण तुमचा खरा संबंध कोणाशी आहे? कारण हे नवरा बायको आज आहे उद्या नाही, पोरं सोरं आज आहे उद्या
नाही गुरं ढोरं आज आहे उद्या, आम्ही उजनपूरकर राहणारे आहोत हे आज आहे उद्या नाही. कुठले राहणारे महाराज तुम्ही पहिल्यापासून? काही नवीन घर आलं काही इथले पहिल्यापासून? हे बी क्या बात आहे. कोण बरं पहिल्यापासून इथं बरं राहत पहिल्यापासून कोणी इथं? मग कुठले ते सांगा. काहीच माहिती नाही ना, काहीच माहिती नाही. मला एक ग्रस्त भेटला षष्टीमध्ये, ते नाथाच्या जवळ उतरला होता, आतल्या नाथाजवळ बिराड तिथं उतरला, पण ती एकटा झाला आंघोळीला. आला तर त्यानं काय केलं की कपडे काढले, त्याला वाटलं बुडी मारून कपडे घालाव, ते गेलं बुडी मारायला आणि चोरानं मारली इकडं बुडी, कपडे घेऊन गेला. 5-6 दिवस तसाच फिरत होता अड्डर फेडतो. सज्जन माणूस. मग कोणीतरी महाराजासारखे त्याला एक उपरण दिलं, धोतरी नेसू. म्हणलं इकडं कोणीकडं तुम्ही? म्हणजे 5-6 दिवसापासून महाराज. 7 दिवस झाले अजून घर सापडायचा पत्ता नाही. हो, नुसतं फिरतो. मी चाललं कसं म्हणजे या फडावर जाय त्या फडावर जाय, कोणी खाऊ घालतं पिऊ घालतं असं चाललं म्हणे. मी म्हणलं मग आता कपडे घालाव. जिथं उतरलो ते सापडच ना, जिथून मी आलो ते दृष्टांत संपला आणि घडलेली घटना आहे. मग त्याचा एक सज्जन माणूस आला आणि त्याला घेऊन गेला, त्याचं ऐकलं त्यानं. मग त्याच्या मागं आता आपल्याकडं किती आले आपल्याला घरी चाला म्हणणारे, तुकोबाराय आले, ज्ञानोबाराय आले, पण आपण ऐकतो का? आपलंच चालितो आपलंच. हो, सज्जन माणूस आला. किती दिवसात आहे सांगा बरं? कोणी 60 वर्षापासून, कोणी 7 वर्षापासून. आहे काही घराचा पत्ता? हे मोघम आहे आपलं हे घर. आपण इथले वतनदार आहे हे म्हणणं चुकीचं आहे. आपलं हे व्यवहारात म्हणायचं, आपलं व्यवहारात म्हणत आहे इथून इतकं आपलं आहे, आणि ते पलीकडं बी त्याला कोण नाही ते घ्यायच्या मागं आहे, अशी बेबंदी करीतो. जोडून याद ना. अरे 2 दिवसाचा पसारा आहे, 2 दिवसात राहून खरं घर ओळखून, आणि ते खरं घर ओळखून देणारे जे संत आहेत, पैठणला जात जाव, पंढरीला जात जाव, संत भार तिथं बसत जाव, खरं कळून. उगाच याला काय आमच्या गावातलं 100 वर्ष झाली सप्ताह चालला, हे गप्पा आणण्यात काय अर्थ आहे? 100 वर्षापासून डॉक्टर बरेच येतात मोठमोठाले, आम्ही त्याला फीस देतो, पण तू मला गुण नाही ना. गुण येणं महत्वाचं आहे. तेने विन जीवा हो, आमचे पाय पडू लागले, नारळ देऊ लागले, गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 10-5 रुपये जादा दिले, आम्ही जातो आपलं उड्या मारीत. अरे पण तो तुम्हाला गुण येणं महत्वाचं आहे रे बाबा. तेने विन जीवा मला गुण येण्याकरता काही गावं बदलल्यानं गुण येईल का, देश बदलल्यानं गुण येईल का, वस्तुस्थिती कळाली तरच खरं काय हे कळालं. आणि खरं कळून देणारे कोण आहेत? साधू संत आहेत. ते सांगतात अरे शिवात हरी आणि हारात भेद नाही, कोणत्या देवाची पूजा करा, गणपतीची करा, देवीची, हे रूप वेगळे वेगळे आहेत, पण एका देवालाच ही पावतीची पूजा. अनेक धारा पडतात, आकाशातून पाणी पडतं, पण समुद्रालाच आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. कोणत्याही देवाची तुम्ही पूजा करा मनोभावे, ती पूजा त्या मूळ देवाला पोहोचल्या जाते, पण ओळखून करा. ओळखीला हरी धन्य तो संसार. हे जर तुम्हाला कळालं तर भेदाचं नाव राहणार नाही. नाही तर मग महाराज व्हा, कीर्तन करा, शास्त्री व्हा, पंडित व्हा, भेद कायम असेल तर दुःख मात्र जाणार. आणि दुःख राहावं वाटतं का जावं वाटतं? कोणी तुमच्या भागात सत्यनारायण केला का दुःख राहावं म्हणून? दुःख यावून केला का? यादसाठी जपे यादसाठी तपे व्यासे ही अमुपे ग्रंथ केले. हे सगळे ग्रंथ सप्ते सगळे हे कशा करताय? परमनंट सुख असं तकलादू, हे सगळं तकलादू सुख आहे. आणि तकलादू सुख कशामुळं? ते येतं आणि ते आपलं नाही, त्याला माझं म्हणतो. पुन्हा कशालाही माझं म्हणतो. दूध देणारी म्हैस कोणाची? व्यवहारात म्हणीत जाऊ, तितक्यापुरतं म्हणीत जाऊ. काही गोष्टीला आपण माझं म्हणत नाही ना लवकर. दूध देणारी म्हैस कोणाची? माझी. बरोबर आहे. कोणाची म्हैस? माझी. नक्की कोणाची म्हैस? म्हैस कोणाची? माझी. मान्य आहे ना मला, पण ती दुसऱ्याच्या याच्यावर होती, विकत घेतलं, घेण्याच्या आधी का विकत घेतल्यावर माझी, त्याला काय म्हणतो? कोणाची? व्यवहारात म्हणायचं म्हैस माझी. शेण
पाहून तुम्ही नाराज दिसता आमच्यावर. कोणी हसन? शेण कोणाचं? म्हणतो कोणाचं? अहो, शेणाची भांडणं कोर्टात आहे. शेणाची भांडणं कुठे आहेत? ते वकिलाचे पोट जगायला लागलीत. हो, एक हलगटन म्हैसाबाई चालली वाटानं. तर ते पूर्वी अशी पद्धत होती, खुट्यावर जर शेण पडलं ते मालकाचं, गावात पडलं ते ग्रामपंचायतचं. मग ते शेण पडलं ते एका माय माऊलीने घेतलं आपलं उचलून. सड्याला लागत असेल, गरीब असेल, घेतली. आलीच एक बाई धावत, काहून माझ्या शेणाला हात लावला म्हणतो. तिचं नवरा आला, तिकडचे 2-4 इकडचे 2, हे टाळकं फोडाफोडी कोर्टात. आणि ते भांडण कशात चाललं? कशा करता? कोणाचं शेण? एवढं तर काही असावं ना. कशा करता अज्ञानी भांडते, काही सांगता येत. अरे ते एक घेतला पोटात तर काय बिघडतं? ते बिचारे दोघंही पती पत्नी टाकून मोकळे झाले, गेले. हे उगाच भांडत बसले. अरे शेणा करता रामायण ऐकायचं, सगळं ऐकायचं, आणि रामानं भरता करता राज्य सोडून दिलं. माझा भरत काय मी काय? मग इतकं तितकं बांध कोरला तर भरी बांध कोरल्याच्या संशयानं टाळकं फोडाफोडी झाली. अरे असं नसतं का? हा भेद, हा संशय, हा जायला पाहिजे. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद साधू संतांच्या संगतीत तुम्ही जर याल आणि तुम्हाला जर खरा बोध झाला तर झोपडीत खोपडी ठिकाण्यावर राहील. तुम्हाला तुमच्या पत्नीला मुलाबाळाला जर बोध झाला तर उपाशी 8-8 दिवस राहिलं तरी सर्व सुखले आलो. नाही तर किती जरी गडगंज संपत्ती असली तरी समाधान. संपत्तीनं पैशानं जर सुख असतं, आमच्या साधू संतांनी लिहिलं असतं, पैसाला हाता मग कैची. अरे हरीलाच ओळखून घ्या, आणि तो हरी जर आपला केला मग पाहायचं कामच. चिंताच राहणार नाही. तर चिंता आहे लोकाला, चिंताग्रस्त लोक आहे. काहीचं लग्नच होत नाही, चिंता. काहीचं लग्न झालं पण लेकरू बाळच नाही बऱ्याच वर्षाचं, चिंता. काहीला 2-4 लेकर आहे पण घरातच येऊ देत नाही, चिंता. कोठे काही 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 एक नाही खरा बोध ज्याच्याकडे नाही ते दुःखीच आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे बाबा सुखिया कोई नाही. कोणाला कशाची चिंता, कोणाला कशाची चिंता. काही बोलून दाखवित, काही बोलून दाखवित नाही. शिकलेले सवरलेले तसेच खोटंच बोलतात. 50-60 वर्षाचे झाले, MA झाले, MPhil झाले, नोकरीचा पत्ता. आता 60 वर्षात झाल्यावर काय लागल? सेवानिवृत्तीचा पिरियड. पण गप्पा असे आणते, कसं काय चाललं? ओके. आणि आज सगळे ठोके. वा रे वा मेरे ठोके. अरे त्याच्यापेक्षा वारकरी व्हा ना, हरिपाठ म्हणा ना. हरिमुखी गाथा हरपली चिंता. वर्म जर कळालं महाराज, वर्म जर कळालं तर तुम्हाला खायला असो नसो, राहायला नीट घर असो नसो, तुमच्यासारखे समाधानी तुम्हीच. अहो लंगोटी नेसणाऱ्याला, काहीच नसणाऱ्याला विदर्भात पंढरी होते. ज्याला जग नाव ठेवायचं, गजानन वेडा आहे, पागल आहे, त्याची पंढरी होते. त्याला आता मोठमोठाली शरण जातात. मग आता हे बाह्य ऐश्वर्यावर समाधान आहे का वर्म कळल्यावर? चांगले चांगले मोठमोठाले माणसं लंगोटी नेसणाऱ्याला शरण जातात राजे. ज्याला खायला नाही लेकरा बाळाला, पातळ कन्या करावं, लेकराला थोड्या थोड्या द्यावं. धरधरीत पाण्या माझी रांधेल्या, हो कुत्रे घर, अशी आमची तुकोबाची स्थिती. पण राजा शरण आलेला आहे, जगद्गुरु तुकोबा राहिला.
महाराजा शरण आला. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. वरच्या नजरेनं पाहिलं म्हणे महाराज तुमची ही परिस्थिती पाहून मला कसं तरी होतं. ते म्हणतात अरे राजा गरिबीत परमार्थ करता येतो हे लोकाला कळावं म्हणून मी स्वीकार केलेला आहे. काय केलेलं आहे? स्वीकार. गरीब नाही, हे बाहेरच्या लोकाला कळालं. आता आपलं देव होते गेल्यानंतर तुकाराम लयच गरीब होता, तुला बरंच माहीत झालं आहे. गरीब नाही, बाहेरच्या लोकाला कळालं. ते म्हणे तू साधू संत तुकोबारासारखा श्रीमंत कोणीच हो, नुसता रिच मॅन नाही तर व्हेरी व्हेरी रिच मॅन, सिंपल मॅन नॉट बट सुपरमॅन. हे पाश्चिमात्य लोकाला कळालेलं आहे की हे साधू संताचं महत्त्व. आणि आपण त्यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो, ते आपल्याकरता महाराष्ट्रात आले. ज्ञानोबा माऊली महाराष्ट्रात, संत शिरोमणी नामदेवराया महाराष्ट्रात, चोखोबाराया, एवढे संत महाराष्ट्रात येऊन डोळे उघडणं म्हणजे कमालच झाली. आणि डोळे उघडण्याचं ठिकाण, खरा तिसरा डोळा उघडण्याचं ठिकाण हा मानव देह आहे. तो स्त्री देह असो का पुरुष, या देहात आहे. बाकीच्या संसाराला फार चांगला देह आहे. तिथं कधीतरी ऐकलं का तुम्ही कुत्र्याची पोरं कुठं चाललं कुत्रं, पप्पा कुठं चालले आणि पप्पा सही करता का नाही असं ऐकलं का कुठं? बापाला त्रास देणारे, माई बापाला त्रास देणारे पशवात सापडतात का माणसात सापडतात? माणसं विनाकारण त्रास देणारे कुठं सापडतात? बोलत जा लवकर लवकर. हे कुत्र्यात आहे का कुठं? हे मांजरा याच्या. अरे संसाराला तो देह, पण संसारातून पार कसं पडावं हे ज्या देहात कळतं तो देह हा तुम्हाला देवाने दिलेला आहे. त्याच्याकरता हे सगळे सायाची काय गंमत आहे. औंदा बंद आहे का आपला सप्ताह मग करा चालू हे त्याच्याकरता नाही, हे खरं काय कळून घेण्याकरता आहे. तेने विन जीवा आपुला तो एक देव करुणी, तेने विन जीवा. हे पशवाधिकाच्या पोराला काही नोकरीची गरज नाही, कशाची गरज नाही. मांजरीच्या पिल्लाचे डोळे उघडले की कामाला, कुत्र्याच्या पिल्ल्याचे डोळे उघडले तर कामाला. मी देवाजवळ कधी कधी अशी प्रार्थना करतो, हे परमेश्वरा मानवाच्या पिल्ल्याला 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 पिल्ले झाले तरी अजून काऊन उघडे ना. म्हणून भेद जाण्याकरता काय उघडायला पाहिजे आपण? डोळे. तिसरा डोळा उघडायला पाहिजे. भगवान शंकराचे आपण भक्त आहेत. शंकर म्हणजे तिसरा डोळा उघडणारा, ओपनिंग ऑफ दी थर्ड आहे. तिसरा डोळा उघडण्याकरता सप्ताह आहे. आणि सपाटून जर तुम्हाला खरं कळालं, डोळा उघडला तिसरा, तर सुखही नाही तर दुःख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ जया जय. मग त्याच्याकरता काही करायचं का असं कळून घ्यायचं. बरं काही जातीपातीचा भेद आहे का? नरदेहाला आले ना तुम्ही, कुठेही जरी आले तरी ते तुमचं परम भाग्य आहे. जगानं जरी उपेक्षा केली तर आपण आपल्याला धन्य समजित जाऊ. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. हे खरं वर्म कळून घ्यायला पाहिजे. नाही तर वास्तविक भेद नाहीच. डावं आणि उजवा अंग, पण शरीर हे शेवटच्या